हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक वाटी मैद्यापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत, जो खायला भरपूर चविष्ट आणि सोबतच कुरकुरीत सुद्धा असेल। चला तर मग सुरुवात करूया। आता आपण या भांड्यामध्ये एक वाटीभर मैदा टाकलेला आहे। त्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तेल टाकूया। याला छान असं मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे। यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त पातळ गोळा नाही मळायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता आपला मस्त असा गोळा बनून रेडी आहे। आता आपण यावर थोडंसं तेल लावूया, ज्यामुळे हा जास्त पातळ होणार नाही। आता आपण या गोळ्याला छान 10 मिनिटं झाकून ठेवूया। आपण या ठिकाणी 2 कच्चे बटाटे छान किसून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये मसाले घालूया। यामध्ये थोडंसं लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, थोडीशी हळद, थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर। आणि हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला या पद्धतीचं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि याला 10 मिनिटं असं साईडला ठेवूया। तुम्ही बघू शकता आपली जी कणिक मळलेली आहे ती छान लाटण्याजोगर झालेली आहे। तर आपण तिला लाटून घेऊया। ते पिठातून आपण एक गोळा काढून घेतलेला आहे। आता आपण याला पीठ लावून छान लाटून घेऊया। आपण जशी पोळी लाटतो तशा प्रकारे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे लाटून झालेलं आहे। आता आपण यामध्ये एक छोटी वाटी त्याच्या मध्य सेंटरला ठेवूया आणि जे आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते याचा आजूबाजूला चांगलं पसरवून घेऊया। शकता आपलं मिश्रण छान लावून झालेलं आहे। आता आपण यावर थोडंसं टोमॅटो केचप लावून घेऊया। अगदी थोडं थोडं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। यासोबतच आता आपण यावर थोडीशी इमलीची चटणी लावणार आहोत। इमलीची चटणी ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त टोमॅटो केचप लावलं तरी चालेल। आता आपण ही मधली वाटी काढून घेऊया
आणि याचे जसे आपण पिझ्झा कट करतो त्या पद्धतीचे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही पिझ्झा कटरने केलं तरी चालेल. आता आपल्याला याचे जे तोंड आहेत त्यांना पाणी लावून घ्यायचं आहे आणि ज्या सुरुवातीला आपण रोल करणार त्या ठिकाणीही पाणी लावून घ्यायचं आहे, ज्यामुळे रोल आपला उघडणार नाही, छान चिटकून राहील. आता आपण याचा रोल करूया. या सर्व याचे आपण अशी रोल बनवून घेणार आहोत. आपण या ठिकाणी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल छान गरमही झालेलं आहे. आता आपण जे रोल करून घेतलेले आहेत ते तेलात सोडूया. यांना आपण लाल रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर तळायचं आहे. तुम्ही बघू शकता हे छान असे लालसर झालेले आहेत. आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा नाश्ता बनवून रेडी आहे. हा किती क्रिस्पी झाला आहे हेही तुम्ही बघू शकता. मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.